पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु श्री नारायण गिरी महाराज की जय। अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुः पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिसितन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। अनन्य भावाने जो माझं स्मरण करतो, माझं भजन करतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो। योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि क्षम म्हणजे प्राप्त वस्तूला स्थिर करणे। कारण प्राप्त झाल्याच्या नंतर ती टिकली पाहिजे, स्थिर राहिले पाहिजे। आणि स्थिर राहण्याकरता धारण करण्याची क्षमता असावी लागते। योग्यता पाहिजे, ज्ञान धारण करण्याची योग्यता पाहिजे, प्रेम धारण करण्याची योग्यता पाहिजे, भक्ती धारण करण्याची योग्यता पाहिजे। थोडा ट्रबल कमी करून बेस वाढवा, थोडा साऊंड सिस्टम। भक्ती ज्ञान धारण करण्याची योग्यता पाहिजे। तुकोबारा सांगतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनी आस। उचित कर, योग्यता दे, अधिकार दे आणि मग प्रेम घाली हृदयात। अशा प्रकारे शुद्ध प्रेम धारण करण्याकरता अंतःकरण शुद्ध व्हावं लागतं। अंतःकरणाची शुद्धी करण्याकरता चित्तशुद्धी आणि त्या चित्तशुद्धी करता आचार विचार शुद्धी असावी लागते। वाणीची शुद्धी असावी लागते। वाणी भगवंताच्या चिंतनाने शुद्ध होते। इथं भगवंताचं भजन चालू आहे, भगवंताचं चिंतन चालू आहे, अखंड भजन आहेत, अखंड हरिनाम सप्ताह आहे, हजारो टाळकरी भजन करतायत। बऱ्याच ठिकाणी सप्ताह सुरू झाला, विणा सुरू झाला, काही लोक विण्याच्या धाकाने तिकडे येतच नाही। काही एकदा विणा गळ्यात अडकला की कोणी घ्यायला नाही आलं तर ते तारांबळ उडते। मग काही लोक धाकामुळे तिकडे येत नाही। परंतु योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये अखंड भजन 3-3 दिवस लागतात नंबर लागायला। 2-3 दिवसानंतर अभंगाचा नंबर येतो महाराज। एवढ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आपण भजन करतो। आज आपल्या या सप्ताहामध्ये उपस्थित असणारा सर्व भक्तवर्ग, सप्ताह कमिटी, समाज सप्ताह कमिटीचे सुद्धा कौतुक करावं वाटेल। एवढा समाज, एवढ्या समाजाला भोजन घालायचं आहे, एवढ्या समाजाची व्यवस्था करायची आहे। ही एवढी व्यवस्था करणं ही साधी गोष्ट नाही आहे। खूप झटून आणि कामाला लागलेत सर्व तरुण मुलं।
तरुण वर्ग कामाला लागलेले आहेत, खूप झटतोय, कष्ट घेतोय. आपल्या सर्वांच्या कष्टाचं हे फल आहे. हे वर्ष खूप विशेष आहेत. काल आपण टी व्ही चॅनलला पाहिलं असेल, चंद्रयान 3ची सॉफ्ट लँडिंग झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा, पोहोचणारा जगात पहिला देश बनला भारत. जगामध्ये अनेक देश अनेक वेळा चंद्रावर जाऊन आलेत, परंतु ज्या ठिकाणी आजपर्यंत कोणीही गेलं नव्हतं तिथं भारत जाऊन पोहोचलाय. आपल्याकरता ही सुद्धा स्वाभिमानाची गोष्ट आहे. चंद्राचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीतेमध्ये भगवान सांगता यच्चंद्रमस्य चाग्नो तत्तेज विद्धिमामकं गाम आविश्य भूतानि धारयाम्यहमो जसः पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सोमो भूत्वा रसात्मकः. सोम म्हणजे चंद्र. गीतेमध्ये तर भगवान सांगतात चंद्रात अमृत आहेत. चंद्रावर पाणी आहे हे भारतानेच शोधलं, जगात कोणाला शोधता आलं नाही. पण चंद्रावर पाणी आहे हे भारताने चंद्रयान 1 द्वारे शोधलं. चंद्रयान 3 द्वारे काय शोधणार अजून आपल्याला माहिती नाही आहे. पण याआधी तुकाराम महाराजांनी चंद्रावर काय आहे हे शोधून सांगितलं बरं का. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा. तुकाराम महाराजांना चंद्रामध्ये अमृत दिसलं. चंद्रात अमृत आहेत असं आपले संत सांगतात. चकोर नावाचा पक्षी चंद्रातलं अमृत श्रवण करतो. भारतीय संस्कृती प्रकृतीशी समन्वय साधणारी संस्कृती आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये विज्ञान ओतप्रोत भरलेलं आहे. कोजागरी पौर्णिमेला आपण दूध आटवतो चंद्राच्या प्रकाशामध्ये. कोजागरी पौर्णिमेलाच का आठवतो? तुम्ही कोजागरी पौर्णिमेचा चंद्र बघा, त्याच्या आधीचा चंद्र बघा आणि नंतरचा चंद्र बघा. 3 पौर्णिमेला चंद्राचं निरीक्षण करा, आपल्या लक्षात येईल. कोजागरी पौर्णिमेचा चंद्र इतर पौर्णिमेच्या तुलनेत आकाराने मोठा दिसतो. त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की त्या पौर्णिमेला चंद्र इतर पौर्णिमेच्या तुलनेत पृथ्वीपासून जवळ असतो, म्हणून आकार मोठा दिसतो, प्रखर तेज दिसतं. हे सर्वसाधारण कारण जरी असेल तरी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री दूध आटवण्याची एक जी पद्धती आहे, जी आपली संस्कृती आहे, जी रूढी आहेत, जी परंपरा आहेत, की कोजागरी पौर्णिमेला रात्री दूध आटवायचं आणि दूध त्या चंद्राच्या प्रकाशात आटवून ते दूध प्राशन करावं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदेपासून काय सुरू होतं? काकडा सुरू होतो, कार्तिक स्नान. कोजागरी पौर्णिमेला रात्री जागतात, भजन करतात, जागर करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. त्या रात्री जागावं. बरेच काही डॉक्टर कोजागरी पौर्णिमेला औषध तयार करतात बघा, आयुर्वेदिक डॉक्टर्स, रात्री चंद्राच्या प्रकाशात. आणि त्यात विशेष गुण इतर दिवसांच्या तुलनेत विशेष गुण त्यात येतात. वनस्पतीमध्ये असणारी पोषण शक्ती चंद्रात आहे. समुद्राला भरती ओटी येते, कशामुळे येते? चंद्रामुळे येते. भरती चंद्रामुळे येते, ओटी चंद्रामुळे येते. म्हणजे चंद्राचा द्रव पदार्थाशी संबंध येतो. हे संशोधन सनातन संस्कृतीतील पुरातन संशोधन सांगतोय तुम्हाला.
नवीन अनेक संशोधन लागतील, परंतु या संस्कृतीमध्ये काही संशोधनं आहेत जे आज आपण पाळतो. म्हणून त्याकरता मी कोजागरीचं उदाहरण सांगितलं की कोजागरी पौर्णिमेला जर रात्री आपण दूध आटवून प्राशन केलं तर आपल्या शरीरामध्ये एक रोग प्रतिकार शक्ती वाढते. कारण त्या चंद्राच्या किरणातून एक स्राव होत असतो, तो दिसत नाही, सूक्ष्म आहेत, पण तो त्या पदार्थावर परिणाम करतो. चंद्र इतक्या लांब, याचा इथं काय परिणाम होईल? मग चंद्राचा समुद्राच्या भरती ओटीचा काय संबंध आहे? पौर्णिमेला भरती येते, अमावस्येला ओटी येते. मग पौर्णिमेला भरती चंद्रामुळे आले ना, मग चंद्राने पाण्याचं आकर्षण केलं ना, म्हणून तर भरती आली समुद्राला. एवढ्या लांब राहून जर चंद्र समुद्राच्या पाण्याचं आकर्षण करू शकतो, त्याचा परिणाम प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतो. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते दिसतं, कळतं, जाणवतं. वास्तविक चंद्राचा परिणाम संपूर्ण जलतत्वावर होत असतो. संपूर्ण जलतत्वावर त्याचा परिणाम होतो. आपल्या शरीरातही रक्तामध्ये जल आहेत, वनस्पतीमध्ये रसरूपाने जल आहेत, त्याच्यावर परिणाम होत असतो. विज्ञान पुढे जाईल, प्रगती करील आणि करावी प्रगती. अध्यात्मामध्ये सुद्धा चंद्र सूर्याचं फार महत्त्व आहे. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायत. देवता रूपाने चंद्राचं पूजन केलं जातं, सूर्याचं पूजन केलं जातं. एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले, महाराज आम्ही पुराणामध्ये असं ऐकलं आहे की चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळेला राहू केतू चंद्र सूर्याला गिळण्याकरता येतो असं पुराणामध्ये सांगतात. आता जग किती पुढे गेलं, तेच पुराण तुम्ही लोकांना सांगणार का? राहू गिळतो आणि केतू गिळतो. चंद्र सूर्याच्या ग्रहणाची कारणं वेगळी आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला आणि त्यामुळे सूर्य काही काळ दिसत नाही. मग अशा वेळेला सूर्य काही काळ दिसत नाही तर आपण सूर्यग्रहण म्हणतो. म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आडवा आला. चंद्रग्रहणामध्ये पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तिथं त्या जागेवर ते चंद्र दिसत नाही, त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो. हे खगोलशास्त्रज्ञ सांगतात. आणि पुराण काय सांगतं? चंद्र सूर्याला राहू केतू गिळण्याकरता येतो. हे किती तथ्य आहे यामध्ये? हा जो प्रश्न आहे, चंद्र सूर्याचा सूक्ष्म विचार केल्यानंतर हा प्रश्न निरर्थक ठरतो. खगोलशास्त्रज्ञ ज्या चंद्र सूर्याचा उल्लेख करत आहेत पुराणामध्ये, त्या चंद्र सूर्याचा उल्लेख नाही आहे. चंद्र सूर्याचे 3 स्वरूप सांगितलेले आहेत. आध्यात्मिक स्वरूप, आधी भौतिक स्वरूप आणि आधी दैविक स्वरूप. मनुष्याचे सुद्धा 3 शरीर आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह कार्यरत असतो, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्यरत असतो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण देह आहे. जागृत अवस्थेमध्ये स्थूल देह आहेत, डोळ्यांनी आपण पाहतोय, चर्मचक्षुने. स्वप्नामध्ये कोणते डोळे आहेत? डोळे बंद करून चादर पांघरून झोपल्यानंतरही स्वप्न पाहतोय. म्हणजे पाहणारे डोळे कोणते? एकाला स्वप्न पडलं मेल्याचं, त्याची निघाली तीर्थयात्रा. मग आता तो मेला तो कोण आणि पाहणारा कोण? मौतीला कोण कोण आलं हे तो पाहतोय. माझ्या मौतीला कोण कोण आलं, कोण कोण नाही आलं हा पाहतोय. मेल्याचं स्वप्न पडलं. मग मेलं हे शरीर कोणतं आणि पाहणारं शरीर कोणतं? डोळे बंद करून चादर पांघरून झोपलेला असताना सुद्धा तो स्वप्नात पाहतोय. याचा अर्थ ते पाहणारं शरीर वेगळं आहे. कारण स्थूल शरीर तर पडलेलं आहे, विश्रांती घेत आहेत. स्थूल शरीर डोळे बंद करून पडलेलं आहेत, स्थूल शरीर चादर पांघरून पडलेलं आहे. मग तरी तो झोपेमध्ये पाहतोय. याचा अर्थ झोपेमध्ये पाहणारं शरीर वेगळं आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे.
झोपेची दुसरी अवस्था आहे गाढ निद्रा. स्वप्नही नाही, जागृतही नाही, गाढ निद्रा आहेत. आणि त्या गाढ निद्रेतून जेव्हा तो उठतो, तो म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, आनंदाने झोपलो होतो, मला कशाचंही भान नव्हतं. मग कशाचंही भान नव्हतं, मग हे सुखाचं भान झालं कोणाला? मग मी सुखाने झोपलो होतो असं म्हणतो कसा? मी सुखाने झोपलो होतो, मला कशाचंही भान नव्हतं, मग कशाचंही भान नव्हतं तरी सुखाने झोपलो होतो, याचा अर्थ सुखाचा अनुभव घेणारा कोणीतरी होता. या सुखाचा अनुभव घेणारं शरीर कारण शरीर आहेत. या तीनही शरीराचा अनुभव आपल्याला दररोज येतो. जागृत अवस्थेमध्ये स्थूल शरीराचा आपण अनुभव घेतो, स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म शरीराचा अनुभव घेतो, सुषुप्ती अवस्थेमध्ये कारण शरीराचा अनुभव घेतो. जसे 3 शरीर शास्त्रकारांनी सांगितले त्याप्रमाणे चंद्र सूर्याचे 3 स्वरूप शास्त्रकारांनी सांगितले, आध्यात्मिक, आदि भौतिक आणि आदि दैविक. खगोलशास्त्रज्ञ ज्या चंद्रसूर्याचं वर्णन करतात, चंद्रयान 3 ज्या चंद्रापर्यंत पोचलं त्या चंद्राला आदि भौतिक चंद्र म्हणतात. आणि चंद्रापर्यंत पोचले, आता सूर्यावर सुद्धा पोहोचायची तयारी आहे. भारताचं यान सूर्यावर जाणार आहेत, वैज्ञानिकांची ती तयारी आहेत. मंगळाचं संशोधन करण्याची तयारी आहे, शुक्र ग्रहाचे संशोधन करण्याची तयारी आहे. एक मंगळयान होऊन गेले भारताचं पूर्वी. आदि भौतिक चंद्रसूर्य आहेत ज्याचं वर्णन खगोलशास्त्रज्ञ करतात. एक आध्यात्मिक चंद्रसूर्य आहेत, एक आदि दैविक चंद्रसूर्य आहेत. याचं जास्त वर्णन केलं जास्त विस्तार होईल. फक्त आज या ठिकाणी हा विषय निघाला चंद्रसूर्याचा. चंद्रावर जे आपलं यान गेलं आहे आणि सफल लँडिंग झालीत, भारताच्या दृष्टीनं हे गौरवास्पद गोष्ट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा जगात पहिला देश भारत झालेला आहे आणि चंद्रावर पोचणारा 4था देश आहे. आणि भारताला हा सन्मान मिळू नये, आपल्याला मिळावा म्हणून रशियाने प्रयत्न केले, पण मध्येच त्यांचं यान फेल झालं. आणखी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणजे हे वर्ष आहे शिवछत्रपती महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष. म्हणजे त्रयशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण म्हणूया. त्रयशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, कारण 50व्या वर्षाला आपण सुवर्ण उत्सव करतो आणि 3 शतकं गेलेले आहेत. 3 शतकानंतर सुवर्ण महोत्सव आहे, म्हणजे त्रयशतकोत्तर सुवर्ण महोत्सव असणारं हे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं असणारं हे 350वं वर्ष आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श संपूर्ण जगाने घ्यावा अशा प्रकारचं जीवन शिवरायांचं होतं. आणि आपला भारत देश हा पूर्वी वैभवशालीच होता, पण ग्रीक, हुन, शक, यवन अनेकांनी आक्रमणं केली. एकदा एका माणसाने प्रश्न विचारला मला, महाराज सर्वात जास्त झोपणारा माणूस कोण? मी म्हणलो कुंभकर्ण. नाही ठीक आहे, कुंभकर्णापेक्षाही जास्त झोपणारं कोण? कुंभकर्णापेक्षा जास्त झोपणारं कोण आहेत? कुंभकर्णापेक्षाही जास्त झोपणारा आहे हिंदू समाज. हजारो वर्षापासून पारतंत्र्यात राहिले लोकांनी आक्रमणं केली, आक्रमणे सहन केली, झेली तरी हा झोपलेलाच. मग हजारो वर्षापासून हा झोपलेला आहे, मग कुंभकर्णापेक्षा जास्त झोपला ना. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, पण 6 महिने जागी राहत होता. हा हजारो वर्षे पारतंत्र्यात राहून सुद्धा अजूनही झोपलेलाच, अजून सुद्धा जागा नाहीत. याच्यापेक्षा झोपडू कोण असेल? मग जगामध्ये सर्वात जास्त झोपलेला धर्म कोणता असेल तर तो हिंदू धर्म आहे. हे दुर्दैव आहे. त्याचा परिणाम अनेकांनी येऊन भारतावर आक्रमणं केली.
पारतंत्र्याची लाचाऱ्याची सवय लागलेला हा समाज आहे. धर्मांतर का झालीत? आपण सावध नाही म्हणून. आपण जर सावध नसलो तर त्याचा गैरफायदा कोणतरी घेणारच आहेत. आजही धर्मांतराचे फार प्रकार घडतात महाराष्ट्रामध्ये. विशेषतः महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धर्मांतर कोणत्या जिल्ह्यात होतं तर तो नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यामध्ये आजही ईसाईकरण लाचारीमुळे होते. आणि नगर जिल्ह्यामध्ये जर आपण शोधलं तर सर्वात जास्त धर्मांतर होणारा तालुका आहे तो म्हणजे नेवासा तालुका आहे. ज्या नेवासा तालुक्यामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला, शेकडो कीर्तनकार त्या नेवासा तालुक्यामध्ये आहेत, पण धर्मांतर रोखू शकत नाही. दुर्दैव आहे. अलीकडच्या काळामध्ये आणि या ख्रिश्चन मिशनरींनी भिल्ल समाज टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. समोर आले कारण व्यसनी लोक असतात आणि अशिक्षित असतात. हिंदू धर्माबद्दल आणि देवतांबद्दल चुकीचं काही त्यांना सांगायचं. एकदा त्र्यंबकेश्वरला एक मनुष्य भेटला होता मला. त्याच्या खिशामध्ये रावणाचा फोटो होता. मी त्याला का रे बाबा रावणाचा फोटो तुझ्या खिशात कसं काय? तो नाही, रावण आमचे आदर्श आहे. तू कोण आहे नेमकं? तर मी आदिवासी आहे. मी त्याला विचारलं आदिवासी आणि रावणाचा काय संबंध? रावण हा ब्राह्मण होता. आदिवासी हा शब्द सुद्धा ब्रिटिशांचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आदिवासी शब्द नाही, वनवासी शब्द आहेत. हिंदू धर्मीयांची गुलामीची मानसिकता निर्माण करणारे ब्रिटिश होते आणि त्यांची गुलामीची मानसिकता निर्माण करून ब्रिटिशांनी चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला. दुर्दैव आजही तोच इतिहास आपल्याला शाळेत शिकवला जातो. आर्य हे पश्चिमेतून भारतात आले. त्या आर्यांमध्ये भरत नावाची टोळी होती म्हणून देशाला भारत नाव पडलं, असा इतिहास आपल्याला शाळेत शिकवला जातो. हा इतिहास चुकीचा आहे. आर्य पश्चिमेतून आलेलेच नाही, कारण पश्चिमेत आर्यच नाही. जगामध्ये पाश्चिमात्य देशामध्ये कुठेही आर्य संस्कृती नाही. जर आर्य पाश्चिमात्य देशातून आले तर पाश्चिमात्य देशांमध्ये कुठंतरी आर्य संस्कृती असायला पाहिजे होती. आर्य संस्कृती पाश्चिमात्य देशात नाहीच. म्हणजे पाश्चिमात्यातून आर्य आलेच कसे? आर्य पाश्चिमात्य नाहीच आहेत, आर्य भारतीय आहेत. ब्रिटिशांनी अशा प्रकारचा इतिहास का शिकवला याचं मूळ कारण म्हणजे भारतीय संस्कृती फूट पाडण्याकरता. की जंगलामध्ये राहणारे जे आहेत त्यांना आदिवासी हे नाव दिलं की आधीचे तुम्ही आहेत आणि आर्य नंतर आलेले आहेत, म्हणजे या आर्यांनी तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणून एक वर्ग तोडण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हे पाश्चिमात्य होते का? दुसरी महत्वाची गोष्ट, पाश्चिमात्य देशामध्ये गौरवर्णीय लोक राहतात, भारतामध्ये कृष्णवर्णीय लोक राहतात. मग पश्चिम देशातून जर आर्य आले तर ते कृष्णवर्णीय का? ते गौरवर्णीय पाहिजे होते, कारण पाश्चिमात्य देशामध्ये सर्व गौरवर्णीय लोक आहेत. कोणी वर्णसंकरामुळे झाले असतील, ते या ठिकाणी सत्य सिद्ध होत नाही. कारण राम कृष्णवर्णीय आहेत, कृष्ण कृष्णवर्णीय होते. रामकृष्णादी जे अवतार होऊन गेले हे कृष्णवर्णीय होते. मग हे जर कृष्णवर्णीय होते मग हे पाश्चिमात्य आहे का? राम पश्चिमेतून आले का भारतामध्ये? कृष्ण पश्चिमेतून आले का भारतामध्ये? मग रामकृष्ण जर पाश्चिमात्य नाही तर मग आर्य पाश्चिमात्य कसे काय? आर्य संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती नाही, ही भारतीय संस्कृती आहेत. भारतामध्ये उत्तर भारतात आर्य संस्कृती, दक्षिण भारतामध्ये द्रविड संस्कृती.
आर्य संस्कृती, द्रविड संस्कृती, दोन्ही संस्कृती भारतीय आहेत. ब्रिटिशांनी देश तोडण्याकरता ही चाल केली, पण दुर्दैव की आजही शालेय शिक्षणामध्ये ते शिकवलं जातं. एवढे मोठे शिकलेले विद्वान लोक त्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये बसलेले आहेत, त्यांना अशा प्रकारचं संशोधन करण्याची बुद्धी का होऊ नये? का मुलांना चुकीचं शिकवलं जावं? याला एकच कारण आहे, हिंदू समाज झोपलेला आहे आणि हजारो वर्षापासून झोपलेला आहे. त्या गजनवीने 17 वेळा स्वाऱ्या केल्या. सोमनाथ लुटलं ना 17 वेळा. एक आक्रांत 17 वेळा एखादं मंदिर लुटतो आणि हे लोक झोपलेलेच. आणि म्हणून कुंभकर्णाची उपमा जर दिली तर या ठिकाणी कुंभकर्णाचा अपमान होईल. तो कुंभकर्ण इतका झोपत नव्हता. कुंभकर्ण फक्त 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागा राहायचा बरं का. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचा. तुम्ही 4 दिवस जागा राहून पहा, झोपूच नका 4 दिवस, आजारी पडाल. तो 6 महिने झोपत नव्हता. आम्ही हजारो वर्षापासून झोपलोय. भारतीय संस्कृती अतिशय दिव्य संस्कृती आहेत, अतिशय पुरातन संस्कृती आहेत. आज जरी चंद्रयान गेलं असेल, चंद्रावर लोक जात असतील, पण चंद्राचं वर्णन आणि अनेक ग्रंथामध्ये आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये चंद्राचे किती महत्व आहेत. कोजागरी पौर्णिमेला का आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवतो? आयुर्वेदामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रावर का काढल्या जाते, त्याचा चंद्राशी संबंध येतो. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण याचा आज जरी तुम्ही संशोधन केलं असेल तरी पंचांगशास्त्र आधीच सांगतं कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी किती वाजता चंद्र सूर्यग्रहण दिसेल. हे पंचांगात दिलं नाही का हो? संशोधन नव्हतं का? आजही पंचांगामध्ये आपण पाहतो, ज्या दिवशी पंचांगामध्ये ग्रहण सांगितलं त्याच दिवशी ते ग्रहण होतं, त्याच वेळेत ग्रहण होतं. म्हणजे पंचांगामध्ये असणारं जे गणित शास्त्र आहे ते तर भारतीय संस्कृती शास्त्र आहेत. त्याचा विज्ञानाशी काय संबंध आहेत? तरी ते विज्ञानाशी किती तंतोतंत जोडतं. म्हणून आपण जागृत राहणं हे महत्वाचं आहे, दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा. आपण जर असावध असलो तर कोणीतरी आपला गैरफायदा घेणार आणि जो घेत आलेला आहे. म्हणून आपण सावध असावं. गेल्या वर्षी 1 वर्ष झालं त्याला, रक्षाबंधनचा प्रसंग होता. नेवासा तालुक्यामध्ये उमरे ब्राह्मणी आहेत ना, ते ब्राह्मणीला घडलेला प्रकार सांगतो. ब्राह्मणीमध्ये बराच आदिवासी समाज आहे आणि त्या आदिवासी समाजाला हिंदू धर्मापासून परावृत्त करून ख्रिश्चन बनवण्याचे प्रयत्न झाले. बरेच लोकांना त्यांनी कन्व्हर्ट केलं. त्यामध्ये एक भिल्ल समाजाची एक महिला होती. त्या महिलेने त्याला विरोध केला आणि त्या महिलेने केस केली धर्मांतरण करणाऱ्या त्या पाद्रीवर. आणि केस केल्याच्या नंतर ज्या वेळेला चौकशी झाली तर फार मोठं राकेट त्या ठिकाणी उघडं पडलं. शेकडो कोटीचं नियोजन त्यांचं होतं. मी उमरेतली कथा सांगतो, ब्राह्मणीतली कथा सांगतो. आणि काही ते मुलं आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराज तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल, असं असं घडलेलं आहे. गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो होतो आणि तिथं असणाऱ्या त्या आदिवासी लोकांनी आम्हाला सांगितलं की अशा अशा प्रकारे या ठिकाणी आमचा आदिवासी समाज हा ख्रिश्चन धर्मामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. आणि अशा प्रकारचं रेकॉर्ड आज त्या माणसाला जेल झालेले आहेत. ज्यांनी हे प्रकार केले त्याला जेल आहे, तो अटक आहे. शेकडो कोटीचं नियोजन त्या ठिकाणी होतं. असं हजारो कोटी रुपये मिळतात. पण ह्या गोष्टी का घडतात? कोण काय करतायत यापेक्षा आपण काय करतोय महत्वाचं आहे. आपण झोपलेलो आहोत आणि म्हणून या गोष्टी घडतात. आपण झोपलेलो आहोत म्हणून आपल्यावर
बाबराने आक्रमण केलं, आपण झोपलेलो आहोत मग गजनीच्या मोहम्मदने आक्रमण केलं, आपण झोपलेलो आहोत मग औरंगजेबाने आक्रमण केलं. या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्या कामामध्ये छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला आज या वर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आजचे हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. अतिशय पुरातन असणारा हा धर्म संस्कृती, ज्या संस्कृतीमध्ये आम्ही जन्मलो त्या संस्कृतीबद्दल स्वाभिमान असणे आपलं कर्तव्य असतं. दुसऱ्यावर अन्याय करा असं आपली संस्कृती सांगत नाही, परंतु ज्यावेळेला आपण अन्याय सहन करतो, अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेला बहुसंख्य लोक मुकदर्शक बनतो त्यावेळेला समाजाचं विघटन व्हायला वेळ लागत नाही. विघटनापासून वाचायचं असेल तर आपण सावध असावं. आणि जे सज्जन आहेत त्यांनी मुकदर्शक बनून राहू नये. आपल्या परिसरात कुठं असा प्रकार घडला तर आपण त्याला उजागर करण्याचा प्रयत्न करावा. आपण असं समजू नये की आपला याच्याशी काय संबंध आहेत. त्याचे भयंकर परिणाम समोर येत असतात. तर अशा प्रकारे आज छत्रपती शिवरायांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. सतत झोपलेला समाज, पारतंत्र्याची मानसिकता असणारा समाज, पण अशा समाजाकडून अनेक स्वाभिमानाचं कार्य छत्रपती शिवरायांनी करून घेतलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला. शेती, व्यापार, भाषा यांना समृद्धी मिळवून दिली छत्रपती शिवरायांनी. शिवरायांनी स्वतःचं चलन निर्माण केलं होतं, नाणं. नवे नवे धर्मांतरित झालेल्या नेताजी पालकरांना सुद्धा पुन्हा धर्मात घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज जर होऊन गेले नसते तर आज या ठिकाणी या व्यासपीठावर तुम्हाला रामगिरी महाराज दिसले नसते, कोणीतरी मौलवी दिसलं असतं. अतिशय अत्याचार करणारा औरंगजेब नवे नवे आणखी एक महत्त्वाचं वर्ष हे आहेत मराठवाडा मुक्ती संग्राम. मराठवाडा मुक्ती संग्रामाला यावर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये आपल्या गंगेच्या तीराच्या अनेक लोकांचं त्या ठिकाणी योगदान होतं. या लढ्यामध्ये बेटाचं सुद्धा योगदान होतं. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून सर्टिफिकेट मिळालेले आहेत. आजही ते बेटामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. कारण बेट हे गोदावरीच्या आत आहेत. गोदावरीच्या दक्षिण बाजूला ब्रिटिश शासन होतं आणि उत्तर बाजूला मुघल शासन होतं. दोघांच्या मध्ये बेट होतं. आजही बेट श्रीरामपूर वैजापूर तालुक्याच्या मध्यावर आहेत. आणि त्यामुळं बेट ही जागा संशयित होती. मुघलांनाही संशय असायचा, ब्रिटिशांनाही संशय असायचा की या ठिकाणी काहीतरी ब्रिटिशांना वाटायचं की मुघल या जागेवरून काहीतरी कारवाई करतील.
मुघलांना वाटतं की ब्रिटिश इथून काहीतरी कारवाई करतील आणि म्हणून या ठिकाणी मुघल शासन आणि ब्रिटिश शासन दोन्ही शासनाला शंका असायची आणि म्हणून नेहमी बेटाच्या ठिकाणी गोळीबार होत होता. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या कार्यक्रमातून एकदा ऐकण्यात आलं की महाराजांकडे बंदूकसुद्धा होती त्यावेळेला. महाराजांनी नंतर बंदूक फोडून टाकली ती, साधूला काय करायचं. परंतु तो काळ ज्यावेळेला तिथं गोळीबार होत होता, एक व्यक्ती शहीद झालेले आहेत ना हो, स्वातंत्र्य सेनानीचे रामचंद्र धंदेवाल. रामचंद्र धंदेवाल म्हणून एक व्यक्ती होती. गुरुवर्य नारायणगिरी महाराज आणि हे दोघं सोबत होते. गोळीबार झाला त्यावेळेला खाली बसले आणि अचानक रामचंद्र धंदेवाल उभा राहिला आणि त्याला गोळी लागली रजाकारांची आणि त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार बेटात घडलेला आहे. गोवर्धनला जे स्मारक आहेत ते स्मारक रामचंद्र धंदेवाल याचं आहेत आणि तो बेटात शहीद झालेला आहे. एक हैदराबाद मुक्ती संग्राम नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे म्हणजे विजेंद्र काबरांनी. विजेंद्र काबरांनी हैदराबाद मुक्ती संग्राम नावाचा ग्रंथ केलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये आवर्जून त्यांनी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा उल्लेख केलेला आहे की या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आणि बेटाचं काय योगदान होतं. याचा आपल्याला एक स्वाभिमान आहे. कारण 1947 मध्ये देश जरी स्वतंत्र झाला तरी मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 13 महिन्यानंतर निजामाच्या संस्थेतून मराठवाडा स्वतंत्र झालेला आहे आणि त्याकरता अनेकांनी लढे दिलेले आहेत. सरला गोवर्धनचे काही लोक, त्यामध्ये मांकळ वाळगाव, मातुल भामाठाण, बालगाव, चांदेगाव, डाक पिंपळगाव, नागमठाण, निजामाच्या तावडीतून सोडण्याकरता आणि हैदराबाद मुक्ती संग्राम झालेला आहे. अनेकांनी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये बेटाचं देखील योगदान आहे. आणि अशा प्रकारे निजामाला शरण यावं लागलं. त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी आदेश केला आणि लष्करी कारवाई केली. 17 सप्टेंबर आणि 1948ला निजामापासून आपण मुक्त झालो. या हैदराबाद मुक्ती संग्राम जो घडलेला आहे त्याला यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ही चर्चा करण्याचं कारण आहे की त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे हे अमृत महोत्सवी वर्ष आहेत. हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष. म्हणून हे वर्ष किती महत्त्वाचं आहे बघा. हैदराबाद मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि म्हणून शिवरायांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे, शिवरायांना आदर्श ठेवून आपण आपल्या संस्कृतीचं पालन करावं. धर्म संस्कृतीचं पालन करण्याकरता संत महापुरुषांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. याच्याही पलीकडे मी आपल्याला सांगेल, आता एक प्रसंग ओगायोगाने आला म्हणून. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे दीक्षागुरु होते स्वामी निलगिरी महाराज. जुना आखाडा 13 मढी. स्वामी निलगिरीजी महाराज यांनी गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना संन्यास दिलेली आहेत आखाड्यामध्ये. आणि हे निलगिरीजी महाराज होते हे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये होते. सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांची जो लढा दिला
त्या लढ्यामध्ये अनेक सैनिक शहीद झालेत. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस भूमिगत झालेत, विमान क्रॅशमध्ये गेले असं म्हणतात, मतभिन्नता आहे त्यामध्ये. तर त्यावेळेला जी निलगिरी महाराजबद्दल मी बोलतोय ते आझाद हिंद सेनेत असताना एकदा पूर्वी ते सावध्याला येऊन गेले होते. ते सोमवारगिरी महाराज असायचे. आणि ज्यावेळेला ते आझाद हिंद सेना विस्कळीत झाली त्यावेळेला त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि ते स्वामी निलगिरीजी महाराज गुरु नारायणगिरी महाराजांचे दीक्षा गुरु होते. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकरता सुद्धा या परंपरेचं योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याकरता बेटाचं योगदान आहे, गुरु नारायणगिरी महाराजांचं योगदान आहे, स्वामी निलगिरी महाराजांचं योगदान होतं. आणि हा आपला 176वा सप्ताह आहे. यावर्षी स्वातंत्र्याचं 175वं वर्ष म्हणून उत्सव संपूर्ण देशात केला जातो. आणि आपल्या सप्ताहाला 176 वर्ष झाले. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 101 वर्ष आधीपासून हा सप्ताह सुरू आहे. निजाम शासन होतं. या निजाम शासनामध्ये अशा भयंकर परिस्थितीमध्ये गंगागिरी महाराजांनी सप्ताह केलेले आहेत. ही साधारण गोष्ट नाही आहेत. आज आपण स्वतंत्र आहोत, आज सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. 1947च्या पूर्वी अनुकूल परिस्थिती नव्हती. त्याच्या 1 शतक आधी गंगागिरी महाराजांनी सप्ताहाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून संत महापुरुषांचं समाजाला जागृत करणं हे कार्य असतं. आता आपण जर झोपलेलंच राहिलो तर आपलं दुर्दैव आहे. म्हणून मी सांगितलं की सर्वात जास्त झोपणारा कोण? कोणी म्हणजे कुंभकर्ण. कुंभकर्ण मुळीच नाही. सर्वात जास्त झोपणारा समाज म्हणजे हिंदू समाज. हजारो वर्ष आक्रमण झाली तरी तो झोपलेलाच आणि अजूनही झोपलेलाच. प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा, संस्कृतीचा आदर करावा. परंतु कोणी आपल्यावर जेव्हा अतिक्रमण करतं तरी आपण झोपलेलो असतो. यासारखं दुर्दैव काही नसतं. म्हणून आपण नेहमी सावध असावं. सावध असणारा मनुष्य असा कोणाच्या आहारी जात नाही. कोण काय करतंय त्यापेक्षा आपण काय करावं हे महत्त्वाचं असतं, कोणाला दोष देण्यापेक्षा. म्हणून आज या ठिकाणी निश्चित ह्या प्रसंगाचं स्मरण होत आहे की हे वर्ष हैदराबाद मुक्ती संग्रामाचं 75वं वर्ष आहे. म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष म्हणजे त्रयशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, त्रयशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं हे वर्ष आहेत. आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे चंद्रयान 3 चंद्रावर पोहोचल्याचं भारताचं मोठं भाग्य आहे. संपूर्ण जगाचं लक्ष चंद्रयान 3 कडे लागलेलं होतं. पाऊस सुरू झाला का? धन्यवाद. वरुण देवतेला धन्यवाद. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह हा कोरडा जात नसतो. कारण एवढं मोठं भजन चालू आहे त्याला तर कसं काय राहावं बरं. आणि हा या वेळेला सप्ताहामध्ये होणारा पाऊस हा अतिशय शेतकऱ्या दृष्टीने महत्त्वाचा होणार आहे. कारण बऱ्याच दिवसापासून आभाळाकडे लक्ष लागलेलं होतं शेतकऱ्यांचं. आणि यावर्षी सगळ्यांचे अनेकांनी जे काही अंदाज वर्तवले ते अंदाजही फेल होत चाललेले होते. पण सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहेत. आपण पहिल्या दिवशीच विनंती केली गंगागिरी महाराजांना, पांडुरंगाला पाऊस यावा, चांगला पाऊस यावा, भरपूर पाऊस यावा, जेणेकरून शेतकरी वगैरे सुखी होईल. बसा खाली, पावसाने काही बिघडत नाही.
काही तुम्ही जिरून जाणार नाही, मातेची ढेकळं नाही आहे तुम्ही, बसा खाली. आपण एवढ्या लांब इथं आलो, थंडी ऊन पाऊस सहन करण्याची आपल्यामध्ये एक क्षमता असली पाहिजे. पावसाची गरज आहे आपल्याला. थोडा त्रास झाल्याने काय फरक पडतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाम्यम. जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. अनन्यता अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. मग अनन्य भाव निर्माण होण्याकरता अगोदर अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करे नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा मला भगवंताचं चिंतन घडेल, केव्हा मला भगवंताचं दर्शन होईल. कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. मला भेटेल का तो परमात्मा, होईल का त्या परमात्म्याचं दर्शन. अनेकांना झालं, आपल्याला का होणार नाही. त्याकरता अंतःकरणामध्ये तीव्र जिज्ञासा असावी. जिज्ञासुर्वी योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. ज्या वेळेला जिज्ञासा निर्माण होईल त्यावेळेला काहीतरी करण्याचा भाव मनामध्ये निर्माण होत असतो. जिज्ञासा अतिशय महत्त्वाची आहे. जिज्ञासा जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात निर्माण होणार नाही तोपर्यंत मनुष्य आळशी असतो. काहीतरी करावं, काहीतरी करावं म्हणजे काय करावं. संसार तर चालूच आहेत, संसारामध्ये दुःख भोगतोयत, अनेक प्रकारचे दुःख भोगतोयत. एवढे संसारामध्ये दुःख आहे की ते दुःख जर एखाद्या पाषाणाला सांगले तर पाषाण सुद्धा फुटेल. एवढे सगळे दुःख माणूस डोक्यात ठेवतो. म्हणून ते डोकं तापून तापून तर ते टकलं पडत चाललं लोकांना. आमच्या माता बहिणीला टकलं नसतात, माणसाला टकलं का असतात बरं. याचं कारण सांगू का. माता भगिनी काय करतात, एकमेकाशी चर्चा करून येत ना हलक्या फुलक्या होऊन जातात. ही तिला सांगते, ती हिला सांगते, दोन्ही एकमेकीला सांगतात, रडतात, मोकळ्या होतात आणि आपापल्या कामाला निघून जातात. पण माणूस कोणाला सांगतच नाही आणि विचार करून करून त्याचं डोकं तापायला लागतं, म्हणून टकलं पडायला लागतं. म्हणून माणसाने कधी कधी मोकळं बोलत जावं. नाही कोणापुढं बोलता आलं, देवापुढं बोला ना. भगवंतापुढं बोला. दावी रूप मज गोपिकारणा ठेवीन चरणावरी माता. पाहिन श्रीमुख देईन आलिंगन जिवे लिंबलोन उतरिल. पुसता सांगेन हितगुज मात, पुसता सांगेन हितगुज मात. बैसून एकांत सगो गोष्टी. एकांतात बोलावं. कोणाशी बोलावं, देवाशी बोलावं. संसारामध्ये माणूस जर तुम्हाला बोलण्यात योग्य नाही असं वाटत असेल तर परमात्म्याशी बोला. नदीला जेव्हा महापूर येतो त्या नदी काय करते, आपलं काही पाणी तटवर्ती भागात बाजूला फेकत असते. काही पाणी तटवर्ती भागात बाजूला फेकल्यामुळं त्या नदीचा भार थोडाफार हलका होतो. तसं ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये आणि दुःख संकट येतात त्यावेळेला आपण जर आपलं दुःख संकट कोणापुढे व्यक्त केलं तर तो भार हलका होतो. काही लोक आत्महत्या करण्यामध्ये प्रवृत्त का होतात, का आत्महत्या करतात. जीवन असह्य होतं. अशा वेळेला त्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आपली समस्या जर कोणापुढे मांडली तर तो आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतो, त्याचं जीवन वाचू शकतं. माणसाला कधी कधी जीवन असह्य व्हायला लागतं. तो एकांतात राहतो, एकांतात नको ते चिंतन करतो. जीवनामध्ये प्रसंग येतात. माऊलींच्या जीवनात प्रसंग आला. नदीवर स्नान करण्याकरता माऊली चालले असताना विसोबा खेचरांनी पाहिलं. राग आला विसोबा खेचरांनी. ही संन्यासाची कार्टी सकाळी सकाळी तोंड पाहिलंच. अपशकुन झाला. ज्या माऊलींच्या आज समाधीपुढं अभिषेक करण्याकरता सर्व ब्राह्मण मंडळी उभी असते, पण त्यांनीच तर माऊलीनं त्रास दिला त्यावेळेला.
अशा प्रकारे विसोबा खेचराने निरंजनी मारून फेकली. माऊलींच्या कपाळाला जखम झाली. माऊली ज्यावेळेला आतमध्ये आले, झोपडी बंद केली, ताटी बंद केली आणि निर्णय घेतला, या समाजाला आपण एवढं काही दिलं, समाजाने आपल्याला अशी वागणूक का द्यावी? आपण जीवनामध्ये काय वाईट केलं बरं? जीवनामध्ये आपण काय वाईट केलं? ताटे बंद करून बसले. स्वयंपाक झाला. मुक्ताबाईंनी निवृत्तनाथ महाराज सांगितलं, बोलवा ज्ञानोबा दादाला. निवृत्तनाथ महाराजांनी सांगितलं, अरे ज्ञानबा चल जेवायला. नाही, मला बाहेर यायचं नाही, मला नको हा समाज, एकांतात चिंतन करायचं आहे. निवृत्तनाथांनी समजून सांगितलं, ऐकलं नाही. सोपान काकाने समजून सांगितलं, ऐकलं नाही. मुक्ताबाई स्वतः आल्या, दादा चला जेवायला, ताट तयार आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगितलं, मुक्ता नाही. माऊलींना सुद्धा उद्विग्नता निर्माण झाली. माऊलींचं वाङ्मय जर आपण पाहिलं, ज्ञानेश्वरी पहा, माऊलींची गाथा पहा. माऊलींना किती क्रोध आला तर सर्वात जास्त कठोर शब्द जर आपण माऊलीचा ऐकला तर तो फक्त मूर्ख शब्दाच्या पेक्षा कठोर शब्द कोणताच नाही माऊलींचा. पण तेही माऊली उद्विग्न झाले महाराज. जीवनामध्ये उद्विग्नता येत असते, पण अशा वेळेला माऊलींची उद्विग्नता दूर करण्याकरता मुक्ताबाईंनी ताटीचे वंग दिले ना. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्म दोरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. दादा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जो जगाचा अपराध सहन करतो तोच योगी आहे. हे जग असंच असतं. सगळे जर शहाणे असतील मग साधूची काय गरज आहे? लोकांमध्ये शहाणे नसतात, त्यांना शहाणं करायचं आहे आपल्याला, म्हणून तर साधू पाहिजे ना. हा समाज असाच असतो. मग योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जो जगाचा अपराध सहन करतो तोच तर योगी आहेत. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. विश्व जर रागाने अग्नी झालं तर साधूने पाणी व्हायचं असतं, कारण अग्नी पाण्याने विझत असतो. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मद्वारा. हे विश्वपट आहे म्हणजे वस्त्र आहेत आणि ब्रह्म म्हणजे धागा आहेत. मुक्ताबाई ज्ञानोबारायांना समजावून सांगतायत, जीभ दातांनी चावली कोणी बत्तीशी ताडिली. आपली जीभ जर आपल्या दातांनी चावल्या गेली तर आपण बत्तीशी तोडतो का? कोणाला साधू म्हणतात? घर बांधिले डोंगरी विषय हिंडो दारोदारी, काय केला योग धर्म नाही अंतर्निष्का. डोंगरावर घर बांधलं, भोगा करता दारोदारी हिंडतो, याला साधू म्हणावं का? मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना उपदेश केला, जे ज्ञानाचा शिरोमणी आहेत. पण ज्यावेळेला काही गोष्टी सतत मनाच्या विरुद्ध घडायला लागतात त्यावेळेला माणसाला जीवन असह्य व्हायला लागतं. आणि अशा वेळेला आपली कोणीतरी जवळची व्यक्ती असावी की जिने आपल्याला समजूत घालावी, समजून सांगावं. काही होणारे अनर्थ टळतात. माऊली सारख्यांच्या जीवनामध्ये उद्विग्नता येऊ शकते, आपल्या जीवनात काय येणार नाही. मग आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या व्यक्त कराव्या. योग्य व्यक्तीकडे व्यक्त केलं तर मार्गदर्शन मिळेल. नाही, साधू संतांच्यापुढे व्यक्त करा. नाही कोणापुढे व्यक्त करावं असं वाटलं तर भगवंतासमोर व्यक्त कराव्या, पण व्यक्त कराव्या. आणि तो स्वभाव आमच्या माता बिघणीमध्ये असतो. ही शेजारणीला सांगते, ती दुसरीला सांगते, एकमेकीला सांगतात, रडतात, हलक्या फुलक्या होतात, पुन्हा आपापल्या कामाला निघून जातात. म्हणून ते टेन्शन मुक्त असतात. माणसं जास्त टेन्शनमध्ये राहतात नेहमी. तात्पर्य, अशा प्रकारे या संसारामध्ये दुःखाचे डोंगर आहेत. मग या संसाराच्या दुःखापासून वेगळं काही सुख नाही का? असेल तर काय आहेत? अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण व्हावी. आणि अशा प्रकारची जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल तेव्हा त्यामध्ये शांतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न अवश्य करेल. म्हणून जिज्ञासा आहे. जिज्ञासा असा एक पदार्थ आहे की त्याद्वारे ज्ञान प्राप्त होते. जिज्ञासाद्वारे वैराग्य प्राप्त होऊ शकतं. जिज्ञासेद्वारे
मुक्ती प्राप्त होऊ शकते. मुक्तीचं द्वार सुद्धा जिज्ञासा आहे. जोपर्यंत तुम्हाला जिज्ञासा निर्माण होणार नाही तोपर्यंत काही करण्याची बुद्धीच होणार नाही, काही करण्याची मानसिकताच निर्माण होणार नाही. मग बुद्धीची क्षमता निर्माण करणारी जिज्ञासा आहेत. जिज्ञासा सरस्वती आहेत, जिज्ञासा लक्ष्मी आहेत, जिज्ञासा सावित्री आहेत, जिज्ञासाच परापश्यंती मध्यमा वैखरी आहेत. आणि म्हणून अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर साधना करण्याची इच्छा निर्माण होते. खरंच सुख आहे का? सुख मला मिळेल का? मग त्याकरता सत्संगाची इच्छा निर्माण होते. कथा प्रवचन श्रवण करण्याची जिज्ञासा निर्माण होते. जिज्ञासा निर्माण झाली तर सप्तामध्ये येण्याची इच्छा निर्माण होईल. गाईच्या स्तनाला गोचिड चिकटलेलं असतं. माऊली वर्णन करतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदरा आळ, परिते अव्हेरून गोचिड अशुद्ध काय न घेते. गाईच्या स्तनाला गोचिड असतं, त्वचेच्या पदराच्या आड दूध असतं, पण ते गोचिड दूध पित नसून रक्त पितात. याच्या पलीकडे सांगतो, दूध काढणारा जेव्हा गाईचं दूध काढतो त्या चरवीतल्या दुधाचा थेंब त्या गोचिडाच्या तोंडावर पडतो तरी तो गिळीत नाही. आता ठीक आहे, त्या गाईच्या स्तनातून त्याला दूध घेता येत नसेल त्या गोचिडाला, आता तो दुधाचा थेंब तोंडावर पडला ना, आता प्यायला काय हरकत आहे. पण दुधाचा थेंब तोंडावर पडला तरी सुद्धा ते गोचिड तो दूध आत जाऊ देत नाही. तसे काही गोचिड आहेत, कानावर शब्द जरी पडले तर आत जाऊच देत नाही. ते हे माणसातले गोचिड आहेत. जिज्ञासा नसेल तर जवळ असून उपयोग नाही आहेत का? कमलकंद आणि दरदोरी नांदणूक एकीची घरी. कमळाच्या कंदाच्या जवळ बिडूक आहेत, परंतु भ्रमर लांबून येतो. परिपराग सेवित भ्रमरी, जवळीला चिखलूची उरे, तो बेडूक चिखल खातो, कमळाच्या कंदाच्या जवळ आहेत, पण भ्रमर लांबून येऊन त्या कमळातील मकरंद सेवन करून निघून जातो. भ्रमरासारखी वृत्ती असावी. भगवत प्रेम कसं असावं? अनन्यता कशी निर्माण होईल? परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो माझ. काय त्या भ्रमराला सुगंधाची गोडी आहे महाराज. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा सुमान. मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर, पण जेव्हा कमळाच्या फुलावर बसतो, सूर्यास्त होतो, कमळाच्या पाकळे मिटतात, कमल दळू चिरून येणे, कमळाचा स्पर्श होऊ देत नाही. अशा प्रकारे कमळाचं सुगंधावर प्रेम आहे, तसं भगवंतावर प्रेम असावं. भ्रमराचं कमळावर प्रेम आहे, सुगंधावर प्रेम आहे. तशी तुझी गोडी लागो मज. दुसरं उदाहरण दिलं, कमळाचं उदाहरण माऊलीनं थोडं कमी वाटायला लागलं. कमळाचं आणि भ्रमराचं उदाहरण. पाऊस जोर करायला लागला, येऊ द्या पाऊस. आनंद आहेत, आनंदी वातावरण आहेत. कारण आज शेतकरी वर्ग सगळं आकाशाकडं पाहत होता. आजपर्यंत पिकं सुकायला लागलेले होते. केव्हा पाऊस येईल केव्हा, आणि पिकाला हातचा पाऊस म्हणजे पिकाला संजीवनी आहेत. संपूर्ण खरीपाचं पीक या पावसावर अवलंबून असणार आहेत. आणि सद्गुरू गंगागिरी महाराजांची कृपा आहेत. गंगागिरी महाराजांनी आपले हाक ऐकले ना हो. पांडुरंगाने आपले हाक ऐकले, कारण पांडुरंग आज इथंच आहेत. पांडुरंगाला करमेल का पंढरपूरला? हो, मागच्या सप्ताहाच्या वेळेला भरपूर पाऊस होता वैजपूरच्या. तर अशा प्रकारे एवढं भजन या ठिकाणी रात्रंदिवस चालू असताना पांडुरंगाला पंढरीला करमूच शकत नाही. पांडुरंग आपल्यामध्ये आहेत. पांडुरंग आपल्यामध्ये, गंगागिरी महाराज आपल्यामध्ये आहेत ना. कारण ही सुरुवातच गंगागिरी महाराजांनी केली. महाराजांना हा आनंद आहेत. जो आनंद आपल्याला आहे तो महाराजांना नाही का बरं?
महाराजही आपल्याला वरून आशीर्वाद देत आहेत. गुरु नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद, महाराज नारायणगिरी महाराज येत आहेत. कारण सप्ताचा विस्तार जो झाला गुरु नारायणगिरी महाराजांपासूनच, सप्ताचं हे जे स्वरूप वाढलं आहेत. आणि या स्वरूपाला कारण या परंपरेमध्ये योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या नंतर आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं फार मोठं योगदान आहे. आणि महाराजांना आपण प्रत्यक्ष ऐकलेले आहेत, महाराजांचे कथा कीर्तन श्रवण केलेले आहेत, महाराजांचं दर्शन प्रत्यक्ष आपण घेतलेलं आहे. त्यामुळं आपल्याला आजही महाराजांचं स्मरण झालं म्हणजे ते वाणी आणि आपोआप आपल्या हृदयामध्ये साठलेली आहे. ते महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा आणि एक एक अमृत, ज्ञानामृत, आणि त्या ज्ञानामृताचा सुगंध आजही आपल्या हृदयामध्ये दरवळतोय. कारण महाराजांच्याच संस्कारातून आपण तयार झालेलो आहोत. आज आपला जो परमार्थ आहे हा परमार्थ गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत. गंगागिरी महाराजांनी परंपरा तर सुरू केलेलीच आहेत, परंतु आपण काही प्रत्यक्ष गंगागिरी महाराजांचा संपर्क आपल्याला आलेला नाही आहे. प्रत्यक्ष संबंध गुरुवर्य नारायणगिरी महाराजांशी आलेला आहे. अंतकणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यातून प्रेम निर्माण होतं. महाराज भ्रमर सुगंधाच्या अधीन झाला आहे. भ्रमर भेदी कोडे भलतेचे कष्ट कोरणे, मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर आहेत. पण कमळाच्या फुलावर बसला, पाकळ्या मिटल्या, बाहेर पडत नाही. तो सूर्योदयाची वाट पाहतो, कधी कधी जीव गमावतो. सूर्योदयाची वाट पाहू लागला, सूर्योदय होईल, आपण बाहेर पडू. रात्री हत्ती पाणी पिण्याकरता येतो आणि त्या कमळाला खाऊन टाकतो, गेला हत्तीच्या पोटात. जीवन संपलं, जीवन संपलं. पण कमळाच्या पाकळ्याला धक्का लागून दिला नाही. प्रेम हे जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे असतं. महाराज अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम, जे शब्दाने व्यक्तच होत नसतं, जो शब्दाचा विषय नाही आहे. असं शुद्ध प्रेम भक्ताच आणि भगवंताचा असावा. आणखी दुसरं उदाहरण माऊलींनी दिलं. तृषा लागले या जीवनात ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. तहान लागलेला मनुष्य ज्याप्रमाणे पाण्याकरता तळमळ करतो. एका माणसाने पानपोई मांडली उन्हाळ्यामध्ये. शेतात विहीर होती, पण पाणी खूप कमी होतं. त्याला वाटलं बागेत होणे इतकं तर पाणी नाही आहेत आणि उन्हाळ्यात काही कामही नाही आहेत, मग त्यापेक्षा थोडंफार आहे पाणी, तर रस्त्याने येणाऱ्या वाटसरूला पाणी पाजून तेवढं पुण्याचं काम करायला काय हरकत आहे आपल्याला. घरी तरी काही काम नाही आहेत. रस्त्याच्या कडेला शेत होतं, शेतामध्ये एक वळाचं झाड होतं. त्यांनी काय केलं, 20-25 कोरे माठ आणले आणि त्या वळाच्या झाडाखाली ठेवले. थंडगार पाणी आणि आलेल्या वाटसरूंना पाणी पाजायचं होतं. आग्रह करा, या बसा, दाट सावली आहेत, वळाची सावली आहे, थोडं बसा, आराम करा, पाणी प्या, गार पाणी आहेत. एका माणसाला हाक मारल्या, हो इकडे या, किती ऊन तापतंय, जरा बसा सावलीमध्ये, पाणी प्या, फार गोड पाणी आहेत. तो गोड आहे का, हो पिऊन बघा ना किती गोड आहेत. विहिरीचं आहे का बोरचं आहेत, नाही विहिरीचं पाणी आहेत. गाळलेलं का, हो 4 पदरी वस्त्राने गाळलेले आहेत. थंड आहे का, हो कोऱ्या माठातलं आहेत. चेक केलंय का पिण्यास योग्य आहे का नाही म्हणून. खरं चल तहान लागली असेल का, तहान लागणार एवढ्या पंचायती करणार नाही. तहान तर तृषित धावे चोजवीत. अन्न म्हणत नाही मला खा, पाणी म्हणत नाही मला पी. ज्याला भूक लागली तो अन्नाची इच्छा करतो, ज्याला तहान लागली तो पाण्याची इच्छा करतो. ज्याला तहान लागली तो पाण्याची इच्छा करतो. महाराज अन्न उदक म्हणे का हो मज खावे, तृषित धावे चोजवीत. अन्न म्हणत नाही मला खा, भूक लागली की अन्नाची इच्छा झाली, तहान लागली पाण्याची इच्छा झाली. मग तृषा लागल्या जीवनात एवढी, तहान लागलेला मनुष्य पाण्याकरता तळमळतोय, तगमगतोय. त्याप्रमाणे प्रभो, या डोळ्यांना तुझ्या दर्शनाचे तहान लागले. दर्शन दोघन श्याम नाद मोरी, अखिया प्यासी रे. दर्शन दोघन श्याम. हे प्रभो, हे माझे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालेले आहेत. मन मंदिर मोजोत जगादो,
घट घट वासी रे दर्शन दो घनश्याम नाद मोरी अखिया प्यासी रे. अखिया प्यासी रे. अखिया हे डोळे तानेने व्याकुळ झाले आहेत दर्शना कर. पानी पी कर प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाओ. आँख में चोली छोड़े अब तो व्रज के वासी रे दर्शन दो घनश्याम नाद मोरी अखिया प्यासी रे. पानी पीकर प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाओ. हे प्रभू, जेव्हा तुझी कृपा होते त्याला मुखसुद्धा बोलायला लागतं महाराज. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. द्वार दया का जब जब खोले पंचम स्वर में गूंगा बोले अंधा देखे लंगड़ा चल कर पहुँचे काशी रे दर्शन दो घनश्याम नाद मोरी अखिया प्यासी रे दर्शन दो घनश्याम. द्वार दया का जब जब खोले पंचम स्वर में गूंगा बोले अंधा देखे लंगड़ा चलकर पहुंचे काशी रे. संत नरसिंह मेहताजींचं भजन आहे. भगवत दर्शना करतात तीव्र जिज्ञास. सूरदास महाराज वर्णन करतात. हे प्रभु अखिया हरि दर्शन की प्यासी अखिया हरि दर्शन की प्यासी देखो चहत कमल नयनन को निज दिन रहत उदासी अखिया हरि दर्शन की प्यासी. हे प्रभू, या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची ताण लागली आहे. ही अनन्यता आहेत. मीराबाई सुद्धा वर्णन करतात. मीराबाई जेव्हा भगवंताच्या ध्यानाला बसले आहेत, भगवंताचं चिंतन करीत आहेत, भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ आहेत, एक कावळा आला, मीराबाईच्या अंगावर बसला आणि तो चोच मारू लागला. मीराबाई कावळ्याला म्हणते, कावळ्या कागा चुनी चुनी खाइए सब अंगन कामास दो नैनन को मत खाइए पिया मिलन किया. हे कावळ्या, माझ्या सगळ्या अंगाचा मांस खाल्लं तरी चालेल, परंतु माझ्या डोळ्याला स्पर्श करू नकोस. दो नैनन को मत खाइए पिया मिलन कियास. कारण या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं आहे. हे भगवत दर्शनाकरता व्याकुळता आहेत महाराज. एवढी व्याकुळता पाहिजे. स्वामी रामकृष्ण परमहंसाकडं त्यांचा एक शिष्याला म्हणले, महाराज मी एवढ्या वर्षापासून आपल्या आश्रमात राहतो, आपली सेवा करतो आणि भक्ती करतो, अजून मला भगवंताचं दर्शन माझ्या जीवनात घडलेलं नाही आहे. आपण दर्शन करवा, तुम्ही सिद्ध महात्मा आहात, आज माझ्यावर कृपा करा, मला आज भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणले, चल तुला दर्शन घ्यायचं का, चल गंगा स्नानाला चल. गंगा स्नान करता करता मी तुला दर्शन घडवतो. गंगेमध्ये घेऊन गेले, छातीतक्या पाण्यात नेलं, मुंडकं धरलं, दाबलं पाण्यात. मुंडकं पाण्यात दाबलं, श्वास बंद झाला, तो तगमग करायला लागला, झटका मारला, बाजूलाच झाला. म्हणले, महाराज मेलो असतो ना मी तुम्हाला म्हणलो भगवंताचं दर्शन करावं, तुम्ही तुम्हाला पाण्यात बुडवायला लागलेत. कसं काय वाटलं पाण्यात, कसं काय वाटलं, पुन्हा वरून विचारतं कसं काय वाटलं. किती तळमळ वाटले बरं पाण्यातून बाहेर निघण्याची.
पाण्यातून बाहेर निघण्याकरता जेवढं तुझं मन तळमळत होतं ना, तेवढी तळमळ जेव्हा भगवत दर्शनाची तुझ्या अंतःकरणात निर्माण होईल, त्या दिवशी माझ्याकडे ये, त्या दिवशी मी तुला दर्शन घडवेल. अंतःकरणामध्ये तीव्रता पाहिजे, अंतःकरणात जिज्ञासा पाहिजे, अंतःकरणामध्ये व्याकुळता पाहिजे, अधिकार पाहिजे, योग्यता पाहिजे, तेव्हा प्रेम टिकेल. तुकोबाऱ्या सांगतात, करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनी आस, करोनी उचित मग प्रेम घाली हृदयात. अगोदर उचित कर, योग्यता दे, अधिकार दे, आणि मग प्रेम. महाराज काय ते टिकलं पाहिजे. प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरता अंतःकरण शुद्ध करावं लागेल, आणि अंतःकरण शुद्ध करण्याकरता भजन करावं लागेल. महाराज आणि हे भजन चालू आहे सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये. हा आनंद कुठंच मिळणार नाहीत, वैकुंठातही नाही. वैकुंठात विष्णूला करमणार नाही. भगवान विष्णू सुद्धा इथं हजर आहेत. असा आनंद सुख भगवान स्वतः सांगतात, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेनच मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. भगवंताचे शब्द आहेत. भगवान सांगतात, माझे भक्त गाची जेथे नारदा मी उभा देते, जेथे माझं भक्त माझं भजन करतात मी तिथं आहे. म्हणून भगवान सांगतात की मी वैकुंठात नाही आहेत, मी कुठं आहेत, भक्त जिथं गातात तिथं आहे, आणि इथं भक्त भजन गातायत. म्हणून विष्णू सुद्धा इथंच आहेत. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा देते. असा हा आनंद योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिला. हे किती मोठे आपल्यावर उपकार या महापुरुषांचे आहेत. मग अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी. जिज्ञासा निर्माण झाल्याच्या नंतर आणि साधना करण्याची इच्छा निर्माण होते, भगवंताची भक्ती करण्याची इच्छा निर्माण होते. अगोदर इच्छा तर निर्माण व्हावी, साशंकता दूर व्हावी. परमात्मा आहे आणि परमात्माचं सत्य आहे. जीवनामध्ये हरिनामापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. हरिर नामैव 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 मम जीवनम कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. वर्णन हरीचं नामही 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 माझं जीवन आहे. आणि या कलियुगामध्ये कलो नास्तैव 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 गतिरन्यथा. परमात्म्याशिवाय गती नाही, गती नाही, गती नाही. कुठेही जा जगामध्ये. सिकंदर जब चला दुनिया से तो दोन हात खाली थे, दोन्ही हात मोकळे सोडून सिकंदराला जावं लागलं. सिकंदरा जेव्हा मृत्यू झाला, एका बाजूला सैन्य आहेत, एका बाजूला कमवलेलं धन आहेत, द्रव्य आहेत. जगाला संदेश देतोय सिकंदर, एवढं मी कमवलं पण काही सोबत नेऊ शकलो नाही. धन मिळवले कोटी, सवे नयरे लंगोटी. हे सत्य आहेत. रावणाने ऐश्वर्य कमवलं. रावणाचं ऐश्वर्य साधं होतं का? कोटी घरे जेथे शुद्ध, कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बाकीचे सोडून दे, विटाचे दगडाचे. पण सोन्याची घरं होती रावणाची 7 कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी. दोघात एक घर जर वाटलं तर 6 कोटी जातील, 1 कोटी शिल्लक राहतील. संपूर्ण महाराष्ट्राला दोघात एक घर दिलं सोन्याची. रावणाच्या बंगल्याचं व्हॅल्युएशन आजच्या मार्केटच्या हिशोबाने काढलं तर सगळी प्रॉपर्टी विकली तरी रावणाचं बाथरूम व्हायचं नाही. रावणाच्या बाथरूम इतकी सुद्धा आपली प्रॉपर्टी नाही. आणि याला धनाचा अहंकार. पण तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, त्या रावणाला सुद्धा कवडी सोबत नेता आली नाही. हे लक्षात ठेवा. जीवनामध्ये परमात्म्याची भक्ती किती महत्वाची आहे. धनानि भौम पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनश्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. धनानि भौम, धन जमिनीवरच राहिलं. पशवश्च गोष्टे, गायी गोठ्यात आहेत. भार्या ग्रहद्वारी, पत्नी घराच्या दारात. जनश्मशाने, मित्र स्मशानात आले, काळी लावून पेटून निघून गेले. देहश्चितायाम परलोक मार्गे, शरीरसुद्धा जळून गेलं. मग राहिलं काय? जे केलेले कर्म आहेत. कर्मानुगो गच्छते जीव एकाः. ते कर्म पाप पुण्याला सुखदुःखाला कारण असणारे कर्म, तेच पुढच्या जन्माला आणि कारण ठरणार आहे, पुढच्या जीवनाला कारण ठरणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये पुण्यकर्म करावं, सत्कर्म करावं. सत्कर्मापेक्षा श्रेष्ठ जीवनामध्ये काही नाही आहे. ते सत्कर्म या ठिकाणी चालू आहे. अन्नदान
अन्नदानाला विशेष महत्त्व योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी दिलेत. तो काळ जर आपण पाहिला, कल्पना करा 175 वर्षापूर्वी समाज कसा होता, पारतंत्र्यात होता. आणि पारतंत्र्यामध्ये असणारा समाज, अन्न करणारा समाज, दुष्काळग्रस्त परिस्थिती ज्यावेळेला निर्माण होत होते त्यावेळेला आजच्या सारखं नाही आहेत सरकार फुकट धान्य देतं, असा तो काळ नव्हता. उपवासमार व्हायची, लोक मरायचे अन्न वाचून, अन्न करता करता. तुकोबारांच्या जीवनात प्रसंग आहेत ना, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न करता मेली, अन्न करता करता पत्नीचा मृत्यू झालाय. तो काळ होता. त्या काळामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला सावरण्याची क्षमता दिली. महाराज दुःखातून सावरण्याची क्षमता. जीवनात दुःख आली लोक आत्महत्या करतात, पण संतांचं जीवन बघा. मी नेहमी उदाहरण सांगत असतो तुकोबारांचं. तुकाराम महाराजांना ऊस दिले एका माणसाने, भलं मोठं पेंडकं बांधून दिलं, जा घरी घेऊन जा लेकरा बाळाला, बायका पोरांना. तुकोबारा जेव्हा ऊस घेऊन आलेत ना, रस्त्याने मुलं लागले मागं, अहो बाबा मला एक द्या, बाबा मला एक द्या. एक 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 वाटीत चालली, एकच शिल्लक राहिला. एकच ऊस शिल्लक राहिला आणि तो पत्नीच्या हातात दिला. पत्नीने विचारलं ऊस किती होते? भरपूर होते म्हणले. कुठे गेले? म्हणले वाटले. तुम्हाला संसार कळत नाही म्हणे, घरी आणलं काही बिघडलं असतं का? तो ऊस घेतला, हातातून पाठीतच मारला. ऊसाचे 3 तुकडे झाले. तुकोबारा हसायला लागले. बरं झालं म्हणले, एक तुला, एक मला आणि एक आपल्या मुलीला, बरोबर 3 तुकडे झाले म्हणले. ऐकायला गोड वाटतं ना आपल्याला, आपल्या घरी होऊ दे बरं असं. दुसऱ्याला हसवतो आपण. समजा तुमच्या पत्नीने तुमच्या पाठीत ऊस मारला, मारणार नाही पण कल्पना करा, आणि त्या ऊसाचे 3 तुकडे झाले. तुम्ही म्हणाल का बरं झालं 3 तुकडे झाले? बरं झालं 3 तुकडे नाही, दुसऱ्या दिवशी संसाराचा तुकडाच, घटस्फोट. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये हा फरक आहे. सुख दुःख द्वंद्व सहन करण्याची क्षमता अध्यात्मामध्ये आहे. तुल्य निंदा सुतेर मौनी संतुष्टो येन केनचित अनेकेता स्थिरमतीर भक्तिमान्ये प्रियो नरा. आणि असा भक्त मला प्रिय आहेत भगवान सांगतात. कसा भक्त? तुल्य निंदा स्तुतीर मौनी, निंदा असेल स्तुती असेल समान. संतुष्टो येन केनचित, प्राप्त परिस्थितीमध्ये संतुष्ट. अनिकेत, अनिकेत म्हणजे निकेतन म्हणजे घर, हे विश्वज्याचं घर आहे. अनिकेत स्थिरमतीर, त्याची बुद्धी स्थिर आहेत. भक्तिमान्य प्रिय नरहा, असा भक्त मला प्रिय आहेत. आणि भगवंताला प्रिय होणारी भक्ती करावी, जगाला प्रिय होणारी भक्ती करू नये. लोक जगाला प्रिय होणारं भजन करतात. काही भजनी तर इथं नाही आहेत, पण गावागावी एखादं बारीचं भजन असल्यावर काय काय लागते तर बिळ्याचे कट्टे, सिगरेट पाकिट, तंबाखूच्या पुड्या लागतात का? काही काही तर पिऊन भजन करतात. जास्त रंगलं म्हणजे समजावं याने काहीतरी टाकले. सगळे नाही पण 1-2% काही आहेत. आणि आता बागायत वाढल्यामुळे आपल्या भागामध्ये थोडंसं फरक होत चाललाय. तात्पर्य, परमार्थ अनन्य भावाने व्हावा, समर्पण भावनेने व्हावा. अनन्यता त्यामध्ये, अन्याश्रयाम त्यागो इथे अनन्यता, ही अनन्यता जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस सफलता आहे. विचारामध्ये विभाजन चालणार नाही. एकाग्रता. तुकोबाऱ्यांना पाठीत ऊस मारला, दुःख त्यांनी मानलं नाही. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. सुख दुःख समान असण्याची स्थिती ही भक्तीमध्ये आहेत, ही परमार्थात आहेत, ही अध्यात्मात आहेत. अध्यात्मच ही शक्ती आपल्याला देऊ शकते, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता. आणि ही पर्वणी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिली आहे.